सर, मेमाणे आज आपल्या पोलीस स्टेशनला जॉईन करतात ना? हो, ते येतीलच. बरं सोनावणे, शिलारचा काही कॉन्टॅक्ट? हो सर, वायरलेसवर मेसेज आला होता. त्यांनी त्या ड्रायव्हरला पकडलाय. व्हेरी गुड. चला, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील असं वाटतंय. अरे मी काय विचारतोय, तू काय बोलतोय? शिलार, काही बोलतोय का? सर हा तर बरंच काही बोलतोय, पण काय बोलतोय तेच कळत नाही ना. ठीक आहे, जरा पाहुणचार करायचा, सगळं बोलेल. बघूया आठ टाकायला. जरा चहा पाणी द्या त्याला. शेलार सर, आता विकीच्या ऍक्सिडेंट पासून उलट दिशेने विचार करत आपल्याला धनंजय सरदेसाईंपर्यंत पोहोचायचं. येस सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. सरांनी कॉल करून सांगितलंच होतं की तुम्ही येणार आहात ते. हो, मी पटवर्धनांच्या घरी जाऊन आले. सर कसे आहेत? विकी सरांच्या अचानक जाण्याने धक्काच बसला असेल त्यांना. म्हणूनच काही दिवस आता त्यांना डिस्टर्ब करू नका. माझ्या परीने मी ऑफिस हँडल करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे प्लीज मला कोऑपरेट करा. शो मॅडम. थँक्यू सो मच. ॲडव्होकेट जाधव यांना केबिनमध्ये पाठवले. येस मॅडम. जय हिंद सर. अरे मेमाणे, वा वा, वेलकम टू पाली हिल पोलीस स्टेशन. थँक्यू सर. चला तुमची ओळख करून देतो. शेलार, सुर्वे, सोनावणे या इकडे. हा शेलार आमचा तोडफोड स्पेशलिस्ट आहे, जिभेवरती सतत अंगारा. आणि हे सोनावणे, हे बाबांसोबत होते. यांचा कित्येक वर्षांचा अनुभव एखादी केस सॉल्व्ह करताना कामाला येतो. जय सर. जय. या सुर्वे मॅडम, आणि हे आमचे दिलीप मेमाणे. हुशार माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करण्यात सराईत, आणि कुठलंही काम हातात घेतलं की वेळ आणि काळ न बघता लगेच कामाला सुरुवात करतो. सर, ही सवय मला पोलीस खात्यात लागल्यापासूनच लागली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माणूस आणि शेजारी म्हणून त्यांची आम्हाला खूप मदत होते. इथल्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. तर सध्या धनंजय सरदेसाईंची केस सुरू आहे. होय सर. आणि आता या तपासादरम्यान धनंजय सरदेसाईंचे पार्टनर मिस्टर पटवर्धन यांचा मुलगा विकी याचा देखील अपघाती मृत्यू झालाय. त्या ट्रक ड्रायव्हरला आम्ही ताब्यात घेतलाय. आता या केसला एक नवीन दिशा मिळेल असं वाटतंय. सर. मेमाणेनं धनंजय सरदेसाईंची केस समजावून सांग. येस सर. May I come in, madam? Come in. Mrs. Jadhav, please बसा. Thank you. मिसेस जाधव, तुम्ही कित्येक वर्षात S&P कंपनीचे लीगल ॲडवायझर आहात. Yes, madam. धनंजयचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. कुठलाही लीगल ॲडवाइस घ्यायचा असेल तर तो तुमच्याकडनंच घेतो. Yes, madam. मॅडम, पण आज तुम्ही इथे? हो, विकीच्या अकस्मात मृत्यूमुळे मिस्टर पटवर्धन खूप खचलेत आणि ते इथे येऊ नाही शकत. मग ऑफिसची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी ना, म्हणून मी आले.
मिस्टर जाधव, मला तुमच्याकडनं काही माहिती हवी आहे जी फक्त तुम्हीच देऊ शकता. कुठल्या बाबतीत मॅडम? अशी माहिती जी धनंजयपर्यंत आपल्याला पोहोचवू शकेल. आम्ही सुद्धा सरांचीच वाट बघतोय. सरांचा तपास लवकर लागायला हवा मॅडम. काय मॅडम की नवीन प्रोजेक्ट पेंडिंग आहेत आणि त्यामुळे खूप नुकसान होतं आपल्या कंपनीचं. माहिती आहे, आणि म्हणूनच अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन मला तुमच्याकडनं हवी. आणि या सगळ्या बाबतीत फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. मॅडम पण सरांच्या तपासाच्या बाबतीत मी कशी काय मदत करू शकतो? मिस्टर जाधव, तुमचं आणि धनंजयचं लास्ट बोलणं कधी झालं होतं? सर गेल्याच्या आदल्या दिवशी. कशावर? हेच कंपनीच्या लिगल गोष्टींबाबत. नवीन स्कीम सुरू केली आहे, त्याचे काही लिगल पॉइंट्स क्लिअर करायचे होते. अच्छा. आणि विल बद्दल काही बोलणं झालं होतं? म्हणजे धनंजयच्या विल बद्दल काही बोलणं नाही झालं का? तुम्ही लीगल ॲडवायझर आहात म्हणून विचारते. हो मॅडम, आमचं बोलणं झालं होतं. मग धनंजय गेल्यानंतर काही कॉन्टॅक्ट? नाही मॅडम, त्या दिवसापासून काहीच कॉन्टॅक्ट नाही. इनफॅक्ट सर गेल्यापासून बऱ्याचशा लिगल प्रोसेस थांबल्या आहेत. बऱ्याच लिगल पेपर्सवर सह्यांच्या सह्या घ्यायच्यात, म्हणून मी सरांची वाट बघतोय. सॉरी मॅडम, पण एक विचारू? नाही म्हणजे या सगळ्याचा सरांच्या बेपत्ता होण्याशी काही संबंध? कळेल, पण त्याआधी विल बद्दल कळणं जास्त गरजेचं आहे. मॅडम, माझं फक्त विल बद्दल बोलणं झालं होतं, पण कदाचित त्यांनी बाहेरून दुसऱ्या एखाद्या लॉयरकडनं विल तयार केलं असेल. कंपनीचा लॉयर असताना बाहेरून का? कदाचित सरांना कुणाला कळू द्यायचं नसेल, सिक्रेट ठेवायचं असेल. मॅडम, एक ऑप्शन आहे. काय? म्हणजे आपण रजिस्टर ऑफिसमधनं ही माहिती काढू शकतो की सरांनी विल केलंय की नाही ते. मग मिस्टर जाधव, आजच्या आज तुम्ही माहिती काढा की धनंजयने विल केलं होतं की नाही, आणि जर केलं होतं तर ते कुणाच्या नावावर केलं होतं. फक्त आता हे कसं कळेल ते तुम्ही बघा. येस मॅडम. या तुम्ही. थँक्यू मॅडम. सर, फायली मी ह्या सगळे चाललेले आहेत. धनंजय सरदेसाई घरातनं जेव्हा निघाले तेव्हा सिक्युरिटी गार्डने त्यांना बघितलं. धनंजय सरदेसाई ऑफिसमध्ये गेले, पण त्याच्यानंतर ते कुठे गेले कुणालाच माहित नाही. त्यांचा नंबरही आम्ही सर्व्हिलन्सवर टाकला होता. हो सर, तसं ह्याच्यात नमूद केलेलं आहे. गुजरात बॉर्डर जवळ लोकेशन ट्रेस झालेलं आहे बघा. तिथेही तपास करून पाहिला, पण काही फायदा नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही चौकशी केली. बरं, धनंजय सरदेसाईंची बहीण मीरा सरदेसाई यांचं काय म्हणणं आहे? मीरा सरदेसाईंचा राणी सरदेसाईंवर संशय आहे असं त्यांनी बोलून दाखवलंय. गडबड आहे सर, प्रॉपर्टीचा इश्यू आहे हा. ह्याच निष्कर्षावर येऊन आम्ही चौकशी सुरू केली. मीरा सरदेसाईंना भेटलो तर त्यांच्यासोबत गायत्री सरदेसाई होत्या. गायत्री सरदेसाई म्हणजे? धनंजय सरदेसाईंची पहिली बायको. अच्छा. बरं, मग त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्यासाठी पण हे सगळं अनपेक्षितच आहे. त्यांची चौकशी केली आम्ही, पण काही अंदाज येत नाही. राणी सरदेसाईंचं म्हणणं आहे की मीरा सरदेसाईंचा एक्स बॉयफ्रेंड गुजरात बॉर्डरजवळ राहतो, तर कदाचित धनंजय सरदेसाईंचं ट्रेस झालेल्या लोकेशनचा ह्या गोष्टीशी काहीतरी संबंध असू शकतो. म्हणजे राणी सरदेसाईंचा मीरा सरदेसाईंवर संशय आहे आणि मीरा सरदेसाईंचा राणी सरदेसाईंवर संशय आहे. ह्याच आहेत ज्यांचं धनंजय सरदेसाईंशी नातं आहे. प्रॉपर्टीचा फायदा ह्यांनाच होऊ शकतो. ह्यांच्यापैकीच कुणाच्या तरी नावावर विल असण्याची शक्यता आहे. सर, ते कुणाच्या नावावर आहे ते आपल्याला जर कळलं तर काहीतरी क्लू मिळू शकतो आणि आपण धनंजय सरदेसाईंचा शोध घेऊ शकतो. काहीतरी गडबड आहे सर. विमाने, धनंजय सरदेसाई जिवंत किंवा त्यांची डेड बॉडी सापडणं खूप गरजेचं आहे. होय सर.
वहिनी, मीरा, बसा ना. कसे आहात भाऊजी? कशात मनच लागत नाही. सतत विकीची आठवण येते. विसरता येणं शक्यच नाहीये पटवर्धन, पण तुम्ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा. मी अजय ठाकूरांशी बोलले. कशाबद्दल? विकीच्या ऍक्सिडेंट बद्दल. कारण मला खात्री आहे जी व्यक्ती धनंजय गायब होण्याला जबाबदार आहे तीच व्यक्ती विकीच्या ऍक्सिडेंटसाठी जबाबदार आहे. तुला राणीबद्दल बोलायचं आहे का? हो, कारण विकीला धनंजय बद्दल पोलिसांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगू नये असं तिलाच वाटू शकतं. मला असं वाटतंय की हे सगळं राणीनेच घडवून आणलंय. मीरा, तू इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकते? का तुमचा नाहीये का माझ्यावर विश्वास? मला ना काही कळतच नाहीये. आणि आत्ता राणी जसं वागते त्याच्यावरून तर काही तसं वाटत नाही. आत्ता सुद्धा राणी स्वतः ऑफिसला गेली. काय? राणी ऑफिसमध्ये गेली? ऑफिसमध्येही कोणीतरी लक्ष द्यायला हवं ना. म्हणून राणीच मला म्हणाली मी ऑफिसला जाते म्हणून. आणि तुम्ही होकार दिलात? हो. पटवर्धन, तुम्ही असं करायला नको होतं. मीरा, राणी धनंजयची बायको आहे. मी तिला नाही म्हणू शकत नाही. हो, पण राणी काय आहे ते अजूनही नाही कळलेलं तुम्हाला. हे असं अचानक ऑफिसमध्ये जाण्यामागे सुद्धा तिचा काहीतरी डाव असणार. हेच सगळं मी त्या इन्स्पेक्टर अजय ठाकूरांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचाही माझ्यावर विश्वास नाहीये. मला सांगा, धनंजयच्या विल बद्दल काही कळलं? नाही अजून. आपल्याला काहीतरी लवकर करायला हवं. नाही मीरा, हे बघ, राणी किती हुशार आहे तुला माहिती आहे ना. मला असं वाटतं की आपण ह्याच्यात न पडलेलं बरं. खरंच आपण ह्यात पडलोच नाही तर ते राणीसाठीच फायद्याचं ठरणार आहे. पटवर्धन, मी तुम्हाला सांगते, राणी कधी काय करेल आपल्याला कुणाला पत्ताही लागणार नाही. मला तर तिच्या प्रत्येक गोष्टीवर, तिच्या प्रत्येक हालचालीवर संशय येतोय. धनंजय, मला उद्याच पॉवर ऑफ अटर्नी हवाय. नाही देणार पॉवर ऑफ अटर्नी. बघ, अवघड जाईल. काय करशील तू? నాకు ఇడిచిపెట్టండి, నన్ను ఏం చేస్తాను? నాకు ఇడిచిపెట్టండి. हे बघे, आता मी तुझं डोकं आहे ना या गजांवर आपटीन. आम्ही जे जे काही विचारतोय ना त्या प्रश्नांची उत्तर दे. चाल. शेलार, रिलॅक्स. त्याला आधी शांतपणे बसवा. बस झाले. हे म्हणे, बस. बाळा, तुझं नाव काय? नाव, नेम नेम. मेमाने, शेलार, तसं तुझं नाव काय? नेम नेम. लप्पा. लप्पा. सर, मला वाटतं त्याचं नाव यल्लप्पा आहे. विकी, विकी का ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट कोण बोला करणे को? ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट कुणी काय उडवायला सांगितलं? कुणी तुला
कोण कोण बोला? ఎవరు విక్కీ నాకు తెలియదు. अरे तू काय बोलतोस? काहीच कळत नाही काय बोलतो. विकी को मारने के लिए तुम्हें किसने कहा था? అతను ఎవరు నాకేం తెలుసు. నన్ను గాడిలో సామాన్ నింపికేసి పోతుంటే. अरे कौन सा लँग्वेज मी बोलताय? भाषा कौन सा लँग्वेज? सर मला असं वाटतंय की हा तेलुगू मध्ये बोलतोय. तुम्हाला कसं माहिती? सर माझी एक चुलत बहीण आहे, तिचं लव्ह मॅरेज झालंय, तिचा नवरा आंध्र प्रदेशचा आहे आणि सर ते असंच काहीतरी बोलतात. तर हा जे म्हणाला ना नानू, नानू म्हणजे मी आणि अथेय म्हणजे तो. तुम्हाला येते ही भाषा? नाही सर, मला काहीच शब्द माहिती आहे त्यातले. सूर्य मॅडम, तुम्ही तुमच्या बहिणीच्या मिस्टरांना जरा बोलवून घ्या इकडे. नाही सर, ते आता आंध्र प्रदेशला आहेत. पण मी एक नक्की सांगू शकते की हा माणूस तेलुगू मध्येच बोलतो. अहो मग हा जे काही बोलतोय ते आपल्याला कळणार कसं? सर मी बघू का, मला काही समजते का? నన్ను కొట్టదు, నన్ను ఏం చేసలేను. काय कळतंय का? सॉरी सर, पण मी एवढं नक्की सांगू शकते की हा माणूस आंध्र प्रदेशचा आहे. आप आंध्र प्रदेश से हो? आप आंध्र प्रदेश से हो क्या? हाँ. आंध्र प्रदेश से हो? हाँ. सर याला हिंदी बघा कळतंय. आपको हिंदी आती है? కొంచెం కొంచెం. सर या शब्दाचा अर्थ म्हणजे थोडं. सर याचा अर्थ याला थोडं थोडं हिंदी येते बघा. अब मैं जो आपको पूछने जा रहा हूं उसका जवाब दो. जिसको आपने एक्सीडेंट में उड़ाया उसको आप जानते थे? नहीं जानता. विकी का एक्सीडेंट करने के लिए आपने पैसा लिया था क्या? पैसा 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 मनी मनी. पैसा नहीं. सच बोल. नहीं. गाड़ी नड़पतुंटी. बोलो बोलो, हिंदी में बोलो, हिंदी में. मैं गाड़ी बीच में एक्सीडेंट. इसका मतलब विकी का एक्सीडेंट करने के लिए आपने पैसा नहीं लिया था? नहीं. हा म्हणतोय की त्याने ऍक्सिडेंट करण्यासाठी पैसे घेतले नव्हते. ट्रक चालवत होता आणि विकी मध्ये आला. सर म्हणजे हा नक्कीच ऍक्सिडेंट होता. पण ह्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. ती सगळी माहिती काढा, मगच काहीतरी निष्कर्ष लावताय. हो सर. साने सरांच्या ड्रॉवरचे कीज पाठवा प्लीज आतमध्ये. मी आत येऊ का मॅडम? कमेन. मॅडम ह्या घ्या चावा. काही हवं आहे का मॅडम? नाही, फाईल वगैरे काय हवं असेल तर मी काढून देतो ना. नको, बघते मी. पण मॅडम फाईल पेपर्स वगैरे काय हवे असतील तर मला सांगा, त्याच्या कॉपीज मी पाठवून देतो. मिस्टर साने, तुम्हाला दुसरी कामं असतील, मला काही लागलंच तर मी सांगेन. ओके मॅडम. पण तुम्हाला काही चहा कॉपी वगैरे? नको. थँक्यू. धनंजय, हेच आधी सांगितलं असतंस तर.